हळूहळू संध्याकाळ होऊ लागली होती. मी झोपायच्या तयारीत होते. अंगणात वारा हळू सुटला होता आणि आकाशात काळे पण पसरू लागले होते. तेवढ्यात अचानक दारावर टकटक झाली. मी थोडी दचकले. एवढ्या रात्री कोण आले असेल असा विचार करत मी दाराकडे गेले. दार उघडले. माझे सासरे दारात उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर वेदनेचा भाव होते. ते मला म्हणाले, अंजली, मी आत्ताच अंगणात घसरलो. माझ्या अंगाला मार लागला आहे, विशेषतः कमरेला खूप वेदना होत आहे. तू जर थोडीशी कंबरची मालिश करून दिलीस तर कदाचित बरे वाटेल. मी क्षणभर थांबले, पण काही त्यांची अवस्था पाहून नकार देणे योग्य वाटले नाही. मी त्यांना पलंगावर झोपायला सांगितले आणि तेल आणून त्यांच्या कमरेला हळूहळू मालिश करायला सुरुवात केली. पण त्या रात्री काय घडणार आहे याची मला कल्पनासुद्धा मनात नव्हती. त्या रात्री माझे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले, ते सुद्धा कायमचे. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, माझं नाव अंजली आहे. काही वर्षापूर्वी माझं लग्न विकास नावाच्या एका तरुणासोबत झाले होते. आमचे लग्न साधे पण आनंदाने झाले होते. मी दिसायला साधी पण मनाने प्रेमळ होते. माझा नवरा विकास खूप शांत, समजूतदार आणि प्रेमळ होता. लग्नानंतर आमचं आयुष्य सुरळीत चाललं होतं, पण काही महिन्यातच त्याला एक गंभीर आजार झाला. खूप उपचार करूनही त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालवत गेली. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले, पण नियतीसमोर कोणाचे काही चालत नाही. काही महिन्यातच माझ्या डोळ्यासमोर माझा संसार उजाडला. माझा नवरा शेवटचे श्वास घेत असताना मी काहीच करू शकले नाही. त्या दिवसानंतर माझे आयुष्य काळोखात बुडाले. माझ्या नवऱ्याच्या निधनानंतर मी माहेरी परत आले. आमचे माहेर गरीब होते. माझे आई बाबा आणि लहान भाऊ एवढेच आमचे कुटुंब होते. पण भावाचे लग्न झाले होते आणि वहिनीचा स्वभाव थोडा कठीण होता. सुरुवातीला सगळं ठीक चाललेले, पण काही दिवस जसे गेले तसा वहिनीचा राग, तिचे टोमणे आणि वाईट शब्द माझ्या मनाला जखम करू लागले. घरात बाईचे ओझे झाले आहे असे बोलून ती वारंवार अपमान करायची. मला आई वडिलांवर ओझे व्हायचं नव्हतं म्हणून मी गप्प राहायचे, पण मनातून हळूहळू तुटत चालले होते. त्या दिवसात माझे आयुष्य जणू दिशाहीन झाले होते. एक दिवस दुपारी अचानक माझे सासरे, ज्यांचं नाव जनार्दनजी होते, आमच्या घरी आले. त्यांच्या डोळ्यात काहीतरी वेगळे भाव होते जे मला तेव्हा ओळखता आले नाहीत. त्यांनी माझ्या आई वडिलांना म्हटले, मी माझ्या सुनेला परत न्यायला आलो आहे. ती एकटी इथे कशाला त्रास सहन करते? ती आमच्या घरची जबाबदारी आहे. आई बाबा थोडे साशांक झाले, पण माझ्या होकारामुळे, नाईलाजामुळे मान्यता दिली. मलाही मायेचा रोजचा अपमान सहन करण्यापेक्षा परत सासरी जाणे योग्य वाटले. मी होकार दिला आणि दुसऱ्या दिवशी सासऱ्यासोबत बरोबर निघाले. सासरी पोचल्यानंतर घर रिकामे होते. माझी सासू आधीच वारली होती. जनार्दनजी म्हणाले, सुनबाई, कपडे आवर आणि थोडी विश्रांती घे. प्रवास थकवणारा होता. मी कपडे आवरत होते तेवढ्यात ते पुन्हा आले आणि म्हणाले, सुनबाई, आपल्या दोघांसाठी गरमागरम चहा करशील का? प्रवासामुळे अंग थकून गेलं आहे. मी होकार दिला. स्वयंपाकघरात जाऊन चहा बनवला आणि आणून दिला. तेव्हा त्यांनी म्हटले, बैस, आपण दोघं थोडे बोलूया. मी गप्प बसले. ते म्हणाले, तुला माहीत आहे का, या घरातून गेल्यापासून मी किती एकटा पडलो आहे. माझा मुलगा गेला आणि तू सुद्धा गेलीस तेव्हापासून या भिंतीने माझ्याशी बोलायला सुरुवात केली आहे. तू परत आलीस हे मला खूप समाधान देणारं आहे. त्यांच्या शब्दामध्ये दुःख होते, पण त्याचबरोबर काहीतरी विचित्र भाव होते जे मी तेव्हा पूर्णपणे ओळखू शकले नाही. त्यांचा आवाज नेहमी दुःखाने ओथंबलेला असायचा आणि त्यांच्या डोळ्यांमध्ये कायम एकाकीपणा जाणवायचे. एके दिवशी मला ते म्हणाले, अंजली, बघ, माझे आयुष्य आता काही शिल्लक राहिलेले नाही. बायको गेली, मुलगाही गेला. या घरात या चार भिंतीसोबत मी एकटाच राहतो. दिवस जातात पण रात्र मात्र असह्य होतात. मनातला आवाज कोणाला सांगायचा हेच कळत नाही. त्यांचे बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटले. मी शांतपणे म्हटले, बाबा, तुम्ही काळजी करू नका. मी आहे ना तुमच्यासोबत. मी तुमचीच मुलगी आहे. आता मी तुमची काळजी घेईन आणि तुम्हाला कधीही एकटे वाटू देणार नाही. हे ऐकून त्यांच्या चेहऱ्यावर थोडं समाधान दिसले आणि ते म्हणाले, मला ठाऊक होते, म्हणूनच तर तुला न्यायला आलो होतो. त्या दिवसानंतर हळूहळू दिवस जाऊ लागले. आमचे आयुष्य एका वेगळ्या लयात सुरू झाले. मी त्यांच्यासाठी जेवण बनवायचे, घर आवरायचे आणि वेळ मिळाला की त्यांना जुन्या गोष्टी ऐकायची.
ते त्यांच्या तरुणपणाच्या आठवणी सांगायचे, कसे ते आपल्या बायकोबरोबर खूप प्रेम करायचे आणि कसा त्यांचा मुलगा विकास लहानपणापासून त्यांचा आधार होता. कधी ते बोलताना त्यांचे डोळ्यात पाणवायचे आणि मी शांत करायचे. आम्ही दोघे एकमेकांना मानसिक आधार देत होतो. वेळ पुढे जात होती, पण त्या घरात एकटेपणा मात्र जसाचा तसा होता. असेच 3 महिने गेले. एके संध्याकाळी आमचे जेवण झाले होते. स्वयंपाकघर आवरून माझ्या खोलीत गेले आणि झोपायची तयारी करत होते. घड्याळात पाहिले तर 10 वाजले होते. मी दिवा बंद करणार इतक्या दारावर टकटक झाली. मी विचार केला, या वेळेला कोण असेल? लगेच आठवले की या घरात मी आणि सासरेबुवा एवढे दोघेच राहतो, त्यामुळे कदाचित तेच असतील. मी उठले, दार उघडले तर समोर सासरेबुवा उभे होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड त्रास दिसत होता. ते थोडे वाकलेले होते आणि कमरेवर हात ठेवून म्हणाले, सुनबाई, मी आत्ताच खाटेवरून घसरलो. माझी कंबर खूप दुखते आहे, उठताही येत नाही. जर तू थोडीशी कंबरची मालिश करून दिलीस तर कदाचित बरे वाटेल. त्यांच्या आवाजात वेदना होती. मी विचारात पडले, पण शेवटी मान डोलावली आणि म्हटले, या इथे पलंगावर झोपा. ते हळूहळू झोपले. मी तेल आणले आणि त्यांच्या कमरेची हळूहळू मालिश करायला सुरुवात केली. सुरुवातीला सगळे सामान्य वाटत होते. मी त्यांच्या दुखण्याबद्दल विचारत होते, पण थोड्या वेळाने मला जाणवले की त्यांच्या नजरेचा सूर बदलला आहे. ते मला एकटक बघत होते आणि त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं, एक अस्वस्थ करणारी ओढ. मी गोंधळले आणि म्हटले, बाबा काय झाले? जास्त दुखते का? कुठे दुखते ते सांगा. आपण उद्या डॉक्टरकडे जाऊया. त्यांनी डोळे उघडून माझ्याकडे पाहिले आणि म्हटले, नाही, आता एवढ्या रात्री डॉक्टराकडे कसे जाणार? थोडे अजून मालिश कर, थोडे बरे वाटत आहे. त्यांच्या आवाजात काहीतरी वेगळा अर्थ दडलेला वाटला. मी थोडी घाबरले पण गप्प राहिले. थोड्या वेळाने मी म्हटले, बाबा बस करू का आता? पुन्हा उद्या करू. त्यांनी मान डोलावले आणि उठण्याचा प्रयत्न केला, पण ते थोडे डगमगले. ते म्हणाले, मला नीट चालता येत नाही. मी त्यांना झोपायला मदत केली. माझ्या काळजात धस्स झाले. मला असे वाटले काहीतरी चुकते आहे. मी विचार करत म्हटले, तुम्ही झोपा, येते मी माझ्या खोलीत जाते. पण ते मला थांबवत म्हणाले, बाळा, तू मला या अवस्थेत एकटे सोडून जाशील का? जर मला पुन्हा वेदना झाल्या, तुझी गरज पडली तर मी काय करू? त्यांच्या आवाजात काकुलती आणि विनंती होती. मी काही क्षण राहिले आणि म्हटले, ठीक आहे, मी इथेच बसते. आम्ही दोघे थोडा वेळ शांत होतो. अचानक ते थोडे उठले, माझ्या जवळ आले आणि म्हणाले, सुनबाई, मला तुझ्याशी काही बोलायचे आहे, पण जर तू माझे ऐकणार असशील तरच सांगतो. त्यांच्या वाक्याने माझ्या अंगावर काटा आला. मी म्हटले, बोला बाबा, काय झाले? ते काही क्षण माझ्याकडे एकटक पाहत राहिले. त्यांच्या नजरेत आता स्पष्टपणे एक वेगळा भाव होता. जाणीवपूर्वक दडलेली इच्छा उघड झाली होती. ते हळू आवाजात म्हणाले, तू फार सुंदर दिसते. आजची रात्र मला खूप एकटे वाटत आहे. मला एकटे राहणे सहन होत नाही. माझी पत्नी गेल्यानंतर मी विचार केला होता की दुसरे लग्न करावे, पण मुलगा जिवंत असताना तो विचार सोडला. पण आता मला मनाला आधाराची गरज आहे. ते बोलत होते आणि माझ्या अंगात शिरशिरून आले. त्यांच्या शब्दांनी माझे शरीर संपूर्ण सुन्न झाले. मला त्या क्षणी समजले की या घरातील नाते आता आदराचे राहिले नव्हते. ते एका वेगळ्या दिशेला वळत होते. त्या रात्री त्यांचे शब्द माझ्या कानात घुमत राहिले, अंजली, तुलाही कोणास तरी आदर हवा आहे आणि मलाही. तू सासरी परत आल्यापासून मला तू आवडायला लागली आहेस. मी तुझ्या प्रेमात वेडा झालो आहे. हे ऐकून माझे काळीज धडधडायला लागले. क्षणभर मला वाटले मी काही चुकीचं ऐकलं की काय, पण त्यांच्या डोळ्यातील भाव खरे होते. माझ्या अंगात थरथर सुरू झाली. मला काही बोलावेसे वाटत होते, पण आवाज गळ्यापाशी अडकल्यासारखा झाला. मी लगेच उठले आणि दुसऱ्या बाजूला जाऊन उभी राहिले, पण झोप मात्र माझ्या डोळ्यापासून कोसो दूर होती. सगळीकडे अंधार पसरला होता आणि माझ्या मनात भीतीचे वादळ उठले. सासरेबुवा खोलीत बसलेले होते आणि काही वेळाने शांतपणे म्हणाले, सुनबाई, मी काही चुकीचं बोललो असेल तर माफ कर, पण मी फक्त एवढंच म्हणत होतो की आपण दोघांनी लग्न करावं, एकत्र राहावं आणि आपल्या नात्याला नवीन नाव द्यावे. त्यांच्या या शब्दांनी माझं मन सुन्न झालं. मी थोडा वेळ शांत राहिले. मग थरथरत्या आवाजात म्हटले, सासरेबुवा, तुम्ही काय बोलता आहात समजते का तुम्हाला? तुम्ही माझ्या नवऱ्याचे वडील आहात. माझ्यासाठी तर तुम्ही वडिलासारखेच आहात.
मी तुम्हाला नेहमी त्याच दृष्टीने पाहिले आहे. तुम्ही असे कसे काय करू शकता? ते शांतपणे पण ठाम आवाजात म्हणाले, माझा मुलगा आता नाही, जवळपास 1 वर्ष झाले. जर तो असता तर ही गोष्ट कधी विचारातही आली नसती. पण तो आता आपण दोघंच उरलो आहोत, दोघे एकटे दुःखात बुडालेले. तू तरुण आहेस, तुला आधार हवा आहे, मीही एकटा आहे. दोघांनी मात्र एकत्र जगावे वाटते. त्यांच्या तोंडून हे ऐकून अंगावर काटा आला. मी म्हटले, हे शक्य नाही बाबा, तुम्ही काय म्हणता याचा विचार करा. हे समाज कधी मान्य करेल का? आणि मी कसे काय हे असे नाते स्वीकारू? पण त्यांनी माझे काही ऐकले नाही. समाजाने माझे दुःख कधी विचारले का? ते म्हणाले, आता मला जगायचं आहे, एकटेपणात जगणे आता सहन होत नाही. त्यांचे शब्द माझ्या मनात घुमत राहिले. मी त्या रात्री झोपू शकले नाही. डोळ्यातून अश्रू वाहत राहिले. पण माझे आयुष्य एका जाळ्यात अडकल्यासारखे वाटत होते. एका बाजूला माहेर, जिथे वहिनी नेहमी टोचून बोलायची, आणि दुसऱ्या बाजूला सासरेबुवा, ज्यांच्या वागण्यात अचानक बदल जाणवला होता. कुठे जाऊ, कोणावर विश्वास ठेवू हेच कळेनासे झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी स्वयंपाकघरात काम करत होते तेव्हा सासरे शांतपणे आले आणि म्हणाले, मी जे बोललो ते चुकीचं नव्हतं, तू विचार कर. त्यांच्या बोलण्यात मला एका प्रकारचा आग्रह होता. मी काही बोलले नाही. माझ्या मनात विचारांचं वादळ सुरू झालं होतं. खरंच आता माझे आयुष्य काय? माझा नवरा गेला, माहेरात माझ्यासाठी जागा नाही, आणि इथे अशी परिस्थिती बदलते आहे. मी कोणाकडे जाऊ? मी ठरवले, या सगळ्यापासून मला बाहेर पडायचे आहे. एके दिवशी सासरे पुन्हा म्हणाले, तू जर माझ्याशी लग्न केलं नाहीस तर दुसऱ्या कोणाशी तरी कर, पण अशी एकटी राहू नकोस. आयुष्य एकदाच मिळते, ते एकटेपणात वाया घालवतेस. नवऱ्याच्या मृत्यूनंतर ठरवले होते की आयुष्य एकटीने जगायचे, कोणाचाही आधार न घेता स्वतःच्या पायावर उभे राहायचे. पण माझ्या सासऱ्यांचे शब्द माझ्या मनात वेगळेच वादळ निर्माण केले होते. जेव्हा मी रात्री झोपायला जायचे तेव्हा त्यांचे शब्द कानात घुमायचे. अंजली, तू माझ्यासोबत राहिलीस तर तुला एकटेपणा जाणवणार नाही, आणि आपण दोघांनी मिळून नवीन आयुष्य सुरुवात करायला हवी. त्यांच्या या शब्दामुळे माझ्या मनात प्रश्नांचा गोंधळ उडाला होता. समाज काय म्हणेल? लोक काय करतील? लोक मला दोष देतील का? ही भीती सतत घुमत राहायची. पण मला हेही समजत होतं की माझे सासरे खूप एकटे पडले आहेत. त्यांची पत्नी, गेलेले मुलगा, म्हणजे माझा नवरा सुद्धा गेल्यानंतर ते जगण्याची उमेद हरवून बसले होते. मी त्यांच्या डोळ्यातील वेदना पाहिली होती, आणि म्हणूनच त्यांच्या अगतिकता मला कळली होती. पण तरीही त्या नात्याचे स्वरूप मला स्वीकार्य वाटत नव्हते. मी अनेक दिवस विचार करत राहिले, हे नाते योग्य आहे का? समाजात मी या गोष्टीनंतर तोंड वर करून कशी चालू शकेन का? जर लोकांनी माझ्याबद्दल वेगळे बोलायला सुरुवात केली तर माझ्या आईबाबांना काय होईल? माझ्या नवऱ्याचे नाव राहील? या प्रश्नांनी माझी दिवसरात्र झोप उडवली. शेवटी मी ठरवले, मला त्यांच्याशी स्पष्टपणे बोलायचे आहे. त्या रात्री जेवण झाले होते. सगळे शांत होते. मी उठले, त्यांच्या खोलीकडे गेले. दारावर हलकी टकटक केली. काही वेळाने दार उघडले होते. मला पाहून ते थोडे आश्चर्यचकित झाले. मी त्यांच्या खोलीत गेले आणि खाटेवर बसले. त्यांच्या चेहऱ्यावर अपेक्षेचे भाव होते. मी गंभीर आवाजात म्हणाले, सासरेबुवा, मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. ते शांतपणे माझ्याकडे पाहत होते. मी थोडी हिंमत कवळा करून म्हटले, तुम्ही त्या दिवशी मला ज्या गोष्टीबद्दल बोललात त्यावर मी खूप विचार केला. मला माहीत आहे की तुम्ही एकटे पडला आहात, आणि एकटेपणाची किती भयंकर असते ते मी स्वतः अनुभवले आहे. पण मला एक गोष्ट स्पष्ट सांगायची आहे. आपल्या दोघांचे नाते हे पवित्र, आदर आणि सन्मानाचे असावे. तुम्ही मला तुमच्या मुलीसारखा सन्मान द्या, आणि मी तुम्हाला माझ्या वडिलांसारखा आदर देईन. आपल्या नात्यात समाजाचा आणि नैतिकतेचा मान राखला जावा, ही माझी एकमेव अट आहे. माझे शब्द संपले. ते काही क्षण शांत राहिले. मग एक दीर्घ श्वास घेत म्हणाले, सोनबाई, तुला माझी अट मान्य आहे. मी खरोखरच एकटा पडलो होतो, पण तू मला आठवण करून दिलीस. प्रत्येक नात्याची एक मर्यादा असते. त्यांच्या शब्दांचे माझ्या मनावर ओझे खूप हलके झाले. त्या रात्री मला पहिल्यांदा खरी मनशांती वाटली. दिवस जात राहिले आणि आमचे नाते हे आता खऱ्या अर्थाने आदर आणि समजुतीचे बनले.
मी त्यांची मनापासून सेवा करू लागले आणि तेही माझा सन्मान राखत. पण गावातल्या लोकांनी मात्र नात्याचे पवित्र स्वरूप समजून घेतले नाही. त्यांनी कुजबूज सुरू केली. नावे ठेवली, हीच ती सून जी तिच्या सासऱ्याबरोबर राहते, असे लोक म्हणू लागले. माझ्या आईबाबांनाही समाजाने अनेक प्रश्न विचारून त्रास दिला, पण मी ठरवले होते की माझे आयुष्य समाजाच्या बोटावर नाही तर माझ्या आत्मसन्मानावर जगणार आहे. हळूहळू दिवस जाऊ लागले आणि आमचं आयुष्य एका नव्या लयीत स्थिरावू लागले. सुरुवातीला जे घर मला परके वाटायचे ते आता माझे स्वतःचे झाले होते. सासरेबुवांनी माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा नवीन प्रकाश आणला होता. त्यांच्या वागण्यातही कोमल प्रेमळपणा, काळजी आणि जिव्हाळा पाहून माझ्या मनात त्यांच्याविषयी एक वेगळाच आदर निर्माण झाला होता. ते माझ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गरजेची काळजी घ्यायचे. कधी मी आजारी पडले तर औषध आणायचे, कधी आल्यावर माझ्यासाठी गरम चहा बनवून द्यायचे, तर कधी कधी स्वतः स्वयंपाक करायचे आणि म्हणायचे, आज माझ्या मुलीसाठी स्वयंपाक केला आहे. त्यांच्या ह्या वाक्यात मला किती आपुलकी मिळायची ते सांगता येणार नाही. त्यांनी मला आयुष्य जगण्याची प्रेरणा दिली. नवऱ्याच्या मृत्यूनंतर ते पहिले वर्ष जणू एक अखंड हिवाळ्यात अडकले होते. प्रत्येक सकाळ उजाडायची, पण माझ्यासाठी ती फक्त आणि एक काळी रात्र असायची. आकाश निळे असले तर माझ्या डोळ्यासमोर सतत काळोख पसरला असायचा. आयुष्याबद्दलचा, उद्याबद्दलचा आणि स्वतःबद्दलचा विश्वास हरवल्यासारखं झालं होतं. मी फक्त श्वास घेणारी यंत्रणा बनले होते. पण त्यांच्या येण्याने त्या शासक एकाकी सासऱ्यांनी, ज्यांचे स्वतः जग उद्ध्वस्त झाले होते, त्यांनी माझ्या या संपलेल्या जगात हळूहळू रंग भरायला सुरुवात केली. ती सुरुवात अगदी सूक्ष्म होती. एक दिवस ते स्वयंपाकघरात आले आणि म्हणाले, आज मी पोहे करतो, तू लहानपणी आईकडे पाहून शिकली ना, मला दाखव. ही एक साधी विनंती होती, पण त्यात एक आग्रह होता, जगण्याच्या हालचालीचा, एकत्रितपणाचा. आणि मग सुरुवात झाली त्या छोट्या छोट्या गोष्टींची. 2 प्याले चहा, पण त्यासोबत अनेक गोष्टी. त्यांच्या तरुणपणाच्या आठवणी, कसा त्यांनी प्रथमच सायकल चालवायला शिकली, कशी त्यांची पत्नी त्यांना भेटली, विकास लहान असताना खोड्या करायचा. त्या गोष्टीतून जगण्याचा आनंद हळूहळू परत येऊ लागला. मी फक्त ऐकत नव्हते तर पुन्हा जगू लागले होते. एके संध्याकाळी अंगणातील चंपेच्या झाडाखाली आम्ही बसलो होतो. हळूहळू तारे उजळत होते. ते म्हणाले, बघ अंजली, त्या ताऱ्याकडे, कितीतरी दूर, कितीतरी जुने. त्यांनी किती संध्याकाळी बघितल्या असतील, किती रात्री, किती दुःख आणि आनंद. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि माझ्या डोळ्यात एक अद्भुत सौम्यता होती. आपलं दुःख हे एवढं मोठं वाटतं, पण हे विश्व इतकं विशाल आहे. दुःख कायमचं नसतं अंजली, ते ढगासारखं असतं, येतं, छाया टाकतं, पण निघून जातं. पण धैर्याने त्याच्याकडे पाहायचं असतं, जसं आपण आता ताऱ्यांकडे पाहतो तसं. ते शब्द नव्हते तर मंत्र होते. माझ्या अंधाऱ्या आयुष्यात त्यांनी एक दिवा लावला होता. आणि मग एक दिवस असे झाले की मी स्वतःहून हसले. काहीतरी चुटकुला सांगत होते आणि माझ्या मुखातून अचानक हास्य फुटले. तो क्षण अवर्णनीय होता. मी थबकले. इतक्या दिवसांनी हसणे म्हणजे नव्या श्वासन घेण्यासारखं होतं. त्यांनी काही बोलले नाही, फक्त त्यांनी मंद समाधानी असण्याचे माझ्याकडे पाहिले. त्या नजरेतील अभिमानाने माझे हृदय भरून गेले. त्यांचा सहवास वेळ कसा जाई ते कळायचेच नाही. एक सांज तारकांना भेटायला यायचे, पण आमच्या गप्पा संपायच्या नाही. कधी कविता, कधी नक्षत्रांची नावे, कधी फुलांची भाषा. त्यांच्याकडे शिकण्यास असे काही होते. मी फक्त शिकत नव्हते तर पुन्हा जगत होते. एक रात्री अंगणात खुर्चीवर बसून ते चंद्र पाहत होते. हवेत चंदनाचा सुगंध होता. ते म्हणाले, जीवन हे चंद्रासारखे आहे अंजली. त्याचे अनेक टप्पे असतात. कधी पौर्णिमा, तेजस्वी गोल, तर कधी अमावस्या, घनदाट अंधार. पण लक्षात ठेव, अंधारानंतर चांदणे येतेच. तू आता चांदण्याच्या प्रकाशात चालली आहे. त्याचा हात हळुवारपणे माझ्या डोक्यावर फिरला. तो स्पर्श एका पित्याचा होता, एका सख्या मित्राचा, गुरुचा आणि जीवनात परत विश्वास निर्माण करणाऱ्या देवदूताचा होता. त्या दिवसापासून मी खरोखरच चालू लागले होते. दुःख आणि आनंद यांच्यातील नाजूक संतुलन शिकले.
त्यांनी मला दिलेल्या नव्या दृष्टिकोनातून बघितले तर नवे नवे रंग दाखवू लागले. आमचे नाते केवळ आधारस्तंभ नव्हते तर दोन तुटलेल्या हृदयाचे एकमेकासाठी बंद एक सुंदर वास्तू होती, जिथे प्रत्येक विटेवर विश्वास, आदर, एकमेकाबद्दलची काळजी कोरलेली होती. आणि वास्तूत मी पुन्हा जमले, अधिक शक्तिशाली आणि संवेदनशील आणि आयुष्याबद्दलच्या एका सुंदर प्रेमात बहरलेली. माझ्या सासऱ्यांनी माझे प्रत्येक दुःख आपल्या पितृतुल्य प्रेमाने झाकून टाकले. ते मला नवीन कपडे द्यायचे, माझ्यासाठी छोट्या छोट्या वस्तू आणायचे, पण मला सगळ्यांचे मूळ फक्त वस्तूमध्ये नव्हते तर त्यांच्या मागच्या काळजीत होते. ते म्हणायचे, तू आनंदी राहिली पाहिजेस कारण तुझे हास्य मला जगण्याची उमेद देते. त्यांच्या त्या वाक्याने माझे मन नेहमी भरून यायचे. त्यांचे ते शब्द माझ्या कानात मधुर संगीतासारखे घुमायचे. तू स्वतः पायावर उभी राहिली आहेस, मला तुझा अभिमान वाटतो. एवढ्या साध्या वाक्याने माझ्या संघर्षाच्या त्या प्रत्येक तासाला, प्रत्येक अश्रूला, प्रत्येक धीराने उचललेल्या पावलाची मान्यता दिली होती. त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर सगळे जुने दिवस आले. एकाकीपणाच्या त्या भयानक रात्री, माहेरचा अपमानाने जळणारे मन आणि या घरात प्रथम पदार्पण करताना अनिश्चिततेचा तो थंड वारा. आणि आता हे चार भिंती माझ्या शक्तीला किल्ला झाल्या होत्या. त्यांच्या प्रोत्साहनाने मी जणू नव्याने जन्म घेतला होता. शिवणकामाचा हात खरा माझ्या करण्यासाठी त्यांनी शेजारच्या गावी राहणाऱ्या एका वृद्ध मास्तरणीकडे मला नेले होते. रोज सकाळी सायकलवर मला शिकवायला घेऊन जात आणि संध्याकाळी परत येईपर्यंत दाराच्या चौकटीत उभे राहून माझी वाट पाहत. त्या प्रतीक्षेत काळजी आणि अपेक्षा माझ्या जगण्याचा नवा अर्थ होता. एके दिवशी मास्तरणीने एका जुना ब्लाऊज दुरुस्त करायला दिला. मी रात्रभर जागून प्रत्येक टाका प्रेमाने टाकत तो परिपूर्ण केला. दुसऱ्या दिवशी तो पाहून थक्क झाली. बाई, तुझ्या हाताला देवाचा हात लागलाय, मी म्हणाले. आणि तिच्याकडे आलेले पहिले ऑर्डर 3 साड्यांचे काम तिने मला दिलं. ती कामे पूर्ण करून जेव्हा माझ्या पहिल्या कमाईचे पैसे हातात ठेवले तेव्हा त्यांचे डोळे भरून आले. त्यांनी ते पैसे नाही तर माझा हात आपल्या हातात घेतला आणि माझ्या मांडीवर ठेवला. हे पैसे नव्हते अंजली, ते मंद आवाजात म्हणाले, हे तुझ्या हिमतीचे पदक आहे. आज मला खरा अभिमान वाटतो आहे, तो केवळ एका बापाच्या नात्याने नव्हे तर एका सामर्थ्यवान स्त्रीचा पाठीराखा असल्याचा. ते दिवस गेले आणि एक छोटे शिवण केंद्र हळूहळू गावात नावारूपाला आले. आणि माझ्यासाठी एक जुनी लाकडी खोका बाजारातून आणला. तो छान रंगवला आणि त्यावर सुवर्णाक्षरात अंजली क्रिएशन असे लिहून घेतले. ते लिहायचे काम त्यांनी स्वतःच केले होते. त्यांच्या प्रत्येक अक्षरातून त्यांचा माझ्यावर विश्वास झळकत होता. एका संध्याकाळ मी एखादी साडी पूर्ण करण्यात गुंतले होते तेव्हा ते माझ्या खोलीच्या उंबरठ्यावर येऊन उभे राहिले. हातात 2 चहाचे पेले. त्यांनी एक पेला माझ्या शिवणयंत्राजवळ ठेवला आणि माझ्यापासून थोड्या अंतरावर बसून मला काम करताना बघू लागले. त्या नजरेत शांत आनंद, प्रेम, गौरव अपूर्ण होता. कधी कधी वाटतं ते हळूच बोलले, मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई केली आहे. एका संकटग्रस्त मुलीच्या हृदयात मी एका पित्याचे स्थान मिळवले. हे नाते केवळ सासरे सुनेचे नसून 2 एकाकी आत्म्याचे सुंदर सांगड आहे. एकमेकांना उन्हाळ्यात सावली, हिवाळ्यात ऊब देणारी. गावकऱ्यांच्या कुजबुजीला आणि टोमण्याला दुर्लक्ष करत अंजली स्वतःला पूर्णपणे तिच्या शिवणकामात झोकून दिले होते. जनार्दनजी तिच्या पाठीवर ठेवलेला तो विश्वास हा तिच्यासाठी सर्वात मोठी ताकद बनला होता. हळूहळू अंजली क्रिएशनचे नाव आजूबाजूच्या 4 गावांमध्ये प्रसरले. आता ती फक्त साध्या साड्याची पिकोफॉल करत नव्हती तर लग्न कार्याची भारीतले कपडे, डिझायनर ब्लाऊज शिवू लागली होती. तिच्या कौशल्यामुळे तिला मिळणारी मिळकत वाढली आणि घरातील गरिबी पूर्णपणे दूर झाली. एके दिवशी सायंकाळी जनार्दनजी अंगणात बसले असताना अचानक तिथे अंजलीचे आई बाबा आले. त्यांच्या चेहऱ्यावर पश्चाताप आणि काळजी स्पष्ट दिसत होती.
गावात अंजलीबद्दल होणाऱ्या उलटसुलट चर्चामुळे आणि तिच्या वहिनीच्या रोजच्या कटकटीमुळे त्यांचे मन अस्वस्थ झाले होते. ते अंजलीला परत माहेरी नेण्यासाठी आले होते. बाबा जनार्दनजी समोर हात जोडून म्हणाले, विहीनबाई गेल्या, विकासही गेला, आता अंजली इथे तुमच्या सोबत राहते. हे समाजाला बघवत नाही. लोक आमच्यावर बोटे उचलत आहे. आम्हाला आमची मुलगी परत नेऊ द्या. अंजली स्वयंपाकघरातून हे सगळे ऐकत होती. तिचे पाय लटपटू लागले. पुन्हा तेच माहेर, तोच वहिनीचा अपमान आणि तीच कोंडलेली जिंदगी तिच्या डोळ्यासमोर आली. ती बाहेर येण्या इतक्यात जनार्दनजी खंबीर आवाजात तिच्या कानी पडला. जनार्दन शांतपणे उठले आणि अंजलीच्या बाबांचे हातात घेत म्हणाले, व्याई भाऊ, ज्या समाजाने अंजलीच्या डोक्यावरचं छत्र हरवल्यावर तिला आसरा दिला नाही, त्या समाजाच्या भीतीने आज तुम्ही तिला पुन्हा त्या नरकात ओढू नका. अंजली इथे माझी सून म्हणून नाही, तर माझी मुलगी म्हणून राहते आहे. ती आता लाचार नाही, ती स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे. ज्या दिवशी या घरात तिने मला सन्मान मर्यादा आठवून दिली, त्या दिवशीपासून माझ्या मनात तिच्याबद्दल पवित्र आदराचा जन्म झाला. ती घरची लक्ष्मी आहे आणि तिचा बापासारखा सांभाळ करणे माझे कर्तव्य आहे. तिला घेऊन जाण्याचा हट्ट करू नका. बाबांनी जेव्हा जनार्दनच्या डोळ्यातील प्रामाणिक, पवित्र आणि खंबीर भाव पाहिला, तेव्हा त्यांच्या डोक्यावरचे चिंतेचे ओझे गळून पडले. त्यांनी समजले की त्यांची मुलगी जगातल्या सर्वात सुरक्षित आणि आदरयुक्त ठिकाणी आहे. त्यांनी जनार्दनची समोर मान झुकवली आणि अंजलीला भरल्या डोळ्यांनी आशीर्वाद देऊन ते माघारी परतले. या प्रसंगानंतर अंजलीच्या मनातली उरली सुरली भीती नष्ट झाली. तिने गावातले इतर गरजू आणि विधवा महिलांना एकत्र करून त्यांना मोफत शिवणकाम शिकायला सुरुवात केली. तिने प्रत्येक महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ दिले. हळूहळू समाजाने अंजलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. जे लोक कालपर्यंत नावे ठेवत होते, तेच लोक आता आदराने अंजलीताई म्हणू लागले होते. काही वर्ष अशीच आनंदाने निघून गेली. जनार्दनजी आता खूप वृद्ध झाले होते. एका रात्री अंजलीला जवळ बोलवले. त्यांचा श्वास थोडा अडकत होता, पण त्यांच्या चेहऱ्यावर अलौकिक समाधान होते. ते अंजलीचा हातात घेत त्या क्षणी आवाजात म्हणाले, अंजली बाळा, जेव्हा विकास गेला तेव्हा मला वाटले तुझं जीवन संपलं, पण तू या घरात परत आलीस आणि दोन तुटलेल्या आत्म्यांचं मिळून जे सुंदर जग निर्माण केलं, त्याने मला आयुष्यातील सर्वोत्कृष्ट वर्ष दिली. आज मी समाधानी डोळे मिटू शकतो, कारण माझी मुलगी आता कोणावरही अवलंबून नाही. ती स्वतः एक वटवृक्ष झाली आहे. त्या रात्री जनार्दनजीच जगाचा निरोप घेतला. अंजलीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण मनात कोणतीही पोकळी नव्हती, कारण जनार्दनजी दिलेल्या आत्मविश्वास, विचार व संस्कार तिच्या पाठीशी कायमचे उभे होते. तिने केवळ एक सून म्हणून नाही, तर एक खऱ्या मुलीचे कर्तव्य पार पाडत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. आज अंजली त्या घरात एकटी राहत असली तरी एकाकी नाही. तिच्या अवतीभोवती तिचे काम, तिने उभी केलेली माणसे आणि जनार्दनच्या आठवणीचा सुवास आहे. तिने सिद्ध केले की जर मनात आत्मसन्मान आणि विचाराची शुद्धता असेल, तर समाज कितीही कठीण असला तरीही माणूस एक स्वतःची नवीन आणि सुंदर पहाट निर्माण करू शकतो. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन भावस्पर्शी कथांना ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.